आणखीन एक महत्त्वाची बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे अखेर आज युक्तिवाद संपला. आता 2 सप्टेंबरपासून शिंदेंच्या वतीने युक्तिवाद सुरू करण्यात येणार आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवा अशी मागणी कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ ठाकरेंचे वकील ॲडव्होकेट देवदत्त कामतांनीही आज केली. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील बहुमताबाबत संभ्रम कायम असताना निवडणूक चिन्ह गोठवणंच योग्य असा युक्तिवाद कामत यांनीही केला. आयोगाच्या निकालावरती त्यांनी आक्षेपही नोंदवले. राजकीय पक्षातील बहुमताचा विचार करण्याऐवजी आयोगाने केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताचाच विचार केला असं कामत यांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटलं. पाहुयात कोर्टामध्ये आज काय झालं ग्राफिक्सच्या माध्यमातून. देवदत्त कामत ठाकरेंचे वकील यांनी आज युक्तिवाद करताना खालचे मुद्दे मांडले. धनुष्यबाण चिन्ह गोठवणंच गरजेचं असल्याचं त्यांनी सुद्धा नमूद केलं. कपिल सिब्बल यांनी काल हे आधीच म्हटलेलं होतं. सुप्रीम कोर्टानंच निकाल द्यावा, प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलं. आमदार अपात्र ठरल्यास पक्षाचा विषयच येत नाही. विधिमंडळ पक्षाची मर्यादा 5 वर्ष, राजकीय पक्ष निरंतर असतो असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. सोडून जाणाऱ्यांसोबत पक्ष जात नाही असंही ते म्हणाले. केवळ 39 आमदारांचा पाठिंबा घेऊन शिंदे आयोगाकडे गेले. ठाकरेंकडून सादर प्रतिज्ञापत्रांची संख्या अधिक असल्याचं त्यांनी नमूद केलं. केवळ विधिमंडळ पक्षातील फूट ग्राह्य धरत आयोगाकडनं निकाल लावण्यात आला असं त्यांनी म्हटलं. शिंदेंची याचिका फेटाळण्यायोग्यच असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आणि कोर्टातल्या या युक्तिवादावरती दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात. जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे? आम्हाला देणार नसाल तर गोठवा. गोठवा ही मागणी केली त्यांनी. प्लीज आहे. बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तलवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला, तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तलवार होतं सुरुवातीला. आता हा धनुष्यबाण आमचा आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा. त्याच्या अगोदर ते शिवसेनेचं चिन्ह मिळावं, नाव मिळावं म्हणून युक्तिवाद करत होते. आता चिन्ह गोठवण्याची त्यांच्यावर वेळ येत असेल, याचा अर्थ ते चिन्ह काही त्यांना मिळणार नाही. हे चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांनाच राहील, आम्हाला राहील असं आम्हाला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.